चंद्रेश याचा आपण सत्कार देखील करणार आहोत, कारण की या स्पर्धेमध्ये चंद्रेशची खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अगदी पूर्ण स्टेजवरचा कारोबार त्याने व्यवस्थितरित्या सांभाळलेला आहे. अशा चंद्रेश याचा सत्कार देखील आपण करणार आहोत. श्रीकांत भोईर हे अभिमन्यू तरे यांनी षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक यायचं आहे. ललित यायचं पहिल्यांदा षटकाराला पारितोषिक आणि हर्षल दोघांना 500 रुपये अभिमन्यू तरे यांनी षटकार लावले. हे त्यांना देताना ललित तुम्ही देखील यायचं आहे. तुम्हाला देखील हार्डलक. खूप चांगल्या प्रकारचा खेळ राहिला तुमचा. 6 षटकांचा क्लिअर झालेला आहे. चला पंच सामना चालू करून घ्या आता फटाफट. चला सामना सुरू करा आता, वेळ घेऊ नका. चला सलामीचे बॅटर्स आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. तत्पूर्वी सचिन भाऊ तर यांना विनंती असेल की चंद्रेश याचा आपण स्वागत सत्कार करून घ्यायचा. चंद्रेश या. 6 षटकांचा सामना क्लिअर झालेला आहे. 6 ओव्हरचा होईल हा सन्मान करून घ्या आपण. त्यानंतर फायनलचा सामना लगेचच त्याच्याकडे वळणार आहोत. महान टीम सामना तो इथे रंगणार आहे. एक सन्मान आणि सत्कार, प्रत्येकाचा सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण केलाय. अतिथी देवो भव आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्या प्रत्येकाला मान सन्मान देणं ते आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि सचिन दादा दाखवायचं यांची हे बघा, चंद्रेश यांनी हा पूर्ण स्टेज गेल्या 5 दिवसापासून सांभाळलाय. सर्व पाहुण्यांची काळजी घेतली, सर्व खेळाडूंची काळजी घेतली, सर्व समालोचक अंपायर या सर्वांची काळजी घेतली. त्याच्या इतकी मेहनत या स्टेजवरती कोणाची नाहीये मित्रांनो. त्याच्यामुळे हा स्टेजवरती कुठल्याही पाहुण्यांना नाराज झाला नाहीये. अशा चंद्रेशाचा सत्कार आपण केलेला आहे. तर चला फायनल कडे जाऊया. BTPL भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा महान टीम सामना तो मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता सलामीची जोडी ती दाखल झाली आहे. 6 ओव्हरचा हा अगदी महत्त्वपूर्ण सामना. आर्यन 11 भादवड आणि त्यांच्या विरोधात रेखाई 0303 हे तुम्हाला ड्रोन व्ह्यू ते दाखवले जात आहेत. बर्ड आय व्ह्यू ते तुम्हाला तिथे प्रिन्स मूवीज दाखवत असताना लाईव्ह टेलिकास्टचा बादशाह असं म्हणू शकतो आपण प्रिन्स मूवीजला. कारण सध्या कॉपीचा जमाना आहे. खूप सारी लोक एकमेकाची कॉपी करतात आणि टेलिकास्टमध्ये काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्रिन्स मूवीज असं एक चॅनल आहे जे कधीच कॉपी करत नाही. जे काही आहे ते स्वतःचं काहीतरी वेगळं ते नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्या प्रिन्स मूवीजचे हे व्ह्यूज तुम्हाला वेगवेगळ्या अँगलनं कॅमेराच्या माध्यमातून दाखवले जात आहेत. हे एखादा पक्षी जर मैदानाच्या वरनं गेला तर त्याच्या डोळ्यातनं हे मैदान कसं दिसेल ते प्रिन्स मूवीजनं आपल्याला दाखवलंय. चला मॅचकडे आपण जातोय. सामन्याला इथे सुरुवात होणार आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती आई गावदेवी माते की. तर इथे सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. गुरु होतोय सुरू. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे गुरुच्या माध्यमातून केली जाईल. पहिला बॉल अगदी योग्य तऱ्हेनं योग्य टप्प्यावर. मात्र तिथे पिचिंग आउटसाइड दी लेग स्टंप असावी त्यामुळे नाकारलं तिथे. 1 रन लेगबाईच्या स्वरूपानं धावफलकावर अधोरेखित केली. 1 रनच्या मदतीनं डावाची सुरुवात ती झाली. या वैयक्तिक खेळाची सुरुवात करणं अजूनही बाकी राहिलंय. हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर बघा पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर होती आणि आंतरराष्ट्रीय परिषदेच्या नियमानुसार जेव्हा लेग स्टंपच्या बाहेर बॉल पडेल तेव्हा मग त्याला प्लमच्या मध्ये ग्राह्य धरला जात नाही. अगदी क्रिकेटची खूप चांगली जाण असणारे पंच या स्पर्धेच्या माध्यमातून गोकुळदास पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी मागची कित्येक वर्ष सातत्यानं या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलंय. पुढचा बॉल इथे मात्र पावलांचा माप चुकलंय त्यामुळे स्टेप चुकल्यानंतर चेंडू डिलिव्हर ना करणं केव्हाही चांगलं, कारण स्टेप चुकलेल्या चेंडूवर नेहमी मोठे फटके लागतात. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज दिनेश ज्यांना आपण पाहताय लालचंद तरे यांच्या साथीनं. पुढचा बॉल
इथे मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, इथे कॅच कॅरी झालाय, फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका तो लागलाय आर्यन 11 ला. फलंदाज दिनेश बॅक टू द डगआउट. बघा वेदांत नाईक याला हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ललित तसेच चैतन्य जोशी याचकडून लावण्यात आलेलं आहे. इथे हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेमध्ये राहिला आणि तिथे खूप चांगल्या पद्धतीनं झेल तो कॅरी होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ, धावसंख्या 1 आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 40च्या जागी 40 येणं पहिल्या ओव्हरमध्ये जो नियम आहे तो नियम कंटिन्यू राहील. सुनील दिवेकर जे फलंदाजी करण्याकरता आलेत. खूप चांगलं काही नियम या स्पर्धेच्या निमित्तानं घातले गेले. वेदांतला हॅट्रिकसाठी अजय नाईक याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. काही चांगले नियम या स्पर्धेच्या निमित्तानं अल्पेश आपल्याला पाहायला मिळाले, कारण 40+ ज्युनियर आणि रनिंग क्रिकेट अशा सर्वांना एकत्रित सांगड बांधत ही स्पर्धा खेळवली गेली. कारण तुम्ही रनिंग क्रिकेटमधल्याच खेळाडूला जास्त संधी दिली तर मग तिथे कुठेतरी दाबले जातात 40+चे आणि ज्युनियरचे खेळाडू. त्यामुळे अगदी योग्य प्लॅनिंग करून ही स्पर्धा खेळवली गेली. यावेळेचा बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि विकेट किपरची इथे साथ, त्यामुळे विकेट मिळतीये. दुसरा गडी तो माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 40+च्या माध्यमातून आलेले जे 2 फलंदाज होते ते माघारी गेलेत. बघा वेदांत आणि क्रिश यासाठी हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक अजय नाईक याचकडून लावण्यात आलेलं आहे. परंतु पारितोषिक कुठल्याही जमा झालेला नाही आहे मित्रांनो. जो स्पर्धेचा नियम आहे सचिन भाऊनी सांगितले पहिले पारितोषिक जमा करा त्यानंतर अनाऊन्स केलं जाईल. ज्या प्रकारे अभिमन्यू तरे यांनी पारितोषिक जमा केलं आणि ते पटकावर दिलं देखील. आता आपण गुरु गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना पुढचा बॉल घेऊन, यावेळेस मात्र बॉल मिडल नाही आहे, मात्र जिथे पडलाय तिथनं रन मिळतील. जोपर्यंत चेंडूला तिथे नानाने उचललंय तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 1 रन जी दाफलकावर झोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 2 वर. योगेश नाना जर आपण पाहिलं तर जेव्हाही मैदानाच्या आतमध्ये उतरलेत फलंदाजी करता तेव्हा त्यांच्याकरता बक्षिसांचा वर्षाव तो आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी प्रेक्षकांच्या पसंतीचे खेळाडू आहेत. गुरु नाईक अगदी चांगली कामगिरी, आतापर्यंत 4 बॉल टाकलेत, अगदी योग्य टप्प्यावर टाकलेत. इथे मात्र अपील ती आपल्याला पाहायला मिळतीये. पंचांवर प्रभाव नाही आहे. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. लालचंद तरे अपेक्षा खूप साऱ्या आहेत फायनलच्या मॅचमध्ये, त्या अपेक्षांची पूर्तता त्यांना करावी लागेल. करिश ज्यांनी सेमीफायनलच्या बाईटमध्ये सांगितलं होतं की फायनलपर्यंत पोहोचतो, मात्र फायनलच्या सामन्यात विजयाचा तो करिश्मा करणं ते कुठेतरी राहून गेलं. यावर्षी त्याची पूर्तता मला करायची आहे. आणि अगदी इथे रिले कॅच, वॉड कॅच, एका क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली, मात्र त्यानंतर क्रिश आला आणि अगदी क्रिश पिक्चरमध्ये क्रिश जसा येतो ना वाचवण्याकरता, अगदी तसाच हा क्रिश तिथे आला आणि त्यानं ही विकेट मिळवून दिली. खेळाडू बाद. क्रिशचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे. या BTPL मध्येही क्रिश नाव चर्चेमध्ये, आणि सध्या जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडमध्येही क्रिश हे नाव खूप चर्चेत आहे. कारण क्रिश का सुने का गाना अगदी ते ट्रेंड एवढं फेमस झालं, त्यामुळे क्रिश ते नाव खूप फेमस झालं. या ओव्हरचा खेळ अगदी लाजवाबपणे तिथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. फक्त आता आलेत वेदांत, आणि वेदांत नाईकसाठी चैतन्य जोशी आणि ललित पाटील याचकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपये, तसेच अजय नाईक याचकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपये. 2 धावा या राफलकावर आहेत. 3 विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळालंय.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता फलंदाज राहुल तो दाखल झालाय. तन्मय स्ट्रायकर इनकडे आहे. तन्मयला इथे चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज वेदांत नाईक ओव्हर नंबर 2 मध्ये. यावेळेस मात्र चांगला फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. वन बाउन्स ओव्हर द रो, बॉल जाईल लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं सीमारेषा पार. या डावाचा पहिला चौकार 4. वेलकम बाउंड्री ती इथे आपल्याला पाहायला मिळाली. बॉडी लाईनवरचा बॉल होता आणि योग्य तऱ्हेनं तिथे चेंडूच्या रेषेमध्ये आला आणि त्यानंतर खाली क्षेत्राची निवड केली. तिथे जर आपण पाहिलं तर श्री जगदीश नाईक खेळाडू कक्ष अगदी त्याच्या बाजूनं तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज वेदांत तो सज्ज होत असताना समोर तन्मय आहे. एक चौकार त्यानं मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. इथनं पुढचा खेळ तो कसा असेल, इथनं पुढे कशा पद्धतीने रन्स त्या दाफलकावर जोडेल ते आपल्याला बघायचं आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल आहे. टप्पा खाल्यानंतर उसळी घेतली, फलंदाजाला भीट करतोय, विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ते योग्य तऱ्हेनं होतंय. 6 ओव्हरची जरी मॅच असली तरी हा फायनलचा सामना आहे आणि तो पहाटेच्या सुमारास सुरू आहे. त्यामुळे ती इथे तुम्हाला 90-95 त्या पाहायला मिळणार नाही. 70-75 मध्ये खूप चांगली मॅच ती प्रेक्षकांना इथे पाहायला मिळू शकते. इथे आवाज आलाय. विकेट कीपर त्याच्या हाताचं गोड चुंबन घेतलं बॉलनं आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये तिथे क्षेत्ररक्षकाने उचलला. तद्वर 1 रन जी दाफलकावर जोडली गेली, ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या 7 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. उर्वरित 3 बॉलमध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी ती तुम्हाला साध्य करावी लागेल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. खाली राहिला सबमरीन बॉल होता. टप्पा खाल्यानंतर उसळी न घेता विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. थोडीशी नमी विकेटमध्ये आली असावी, त्याचा फायदा गोलंदाजांना मिळतोय. कारण आज रात्री 12 नंतरचा जो खेळ आहे ना तो पूर्णपणे चेंज झालेला आहे. लो स्कोरिंग मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामे पाहायला मिळाले. वाईटचा इशारा अतिरिक्त बाहेर राहिला. ऑफस्टंपच्या तिथे लगेचच रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाज कॉन्फिडंट होता की मला हा रिव्ह्यू घ्यायचा आहे. बघूया तिथे तपासलं जाईल, चेक केलं जाईल. तिथे पाहिलं जात आहे. पंचांनी जो वाईटचा निर्णय दिलाय त्याला चॅलेंज केले गोलंदाजानं. मात्र हे गोलंदाजाचं चॅलेंज इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. आपल्या षटकातील पुढचा बॉल. इथे चांगला चेंडू आहे, थोडासा खाली राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला. खराब फलंदाजीचं पृथ्थकरण ते आपल्याला पाहायला मिळते. राहुल पूर्णपणे अडचणीमध्ये आहे. इथे जर आपण पाहिलं तर त्याला बॉलला मिडल करणं ते शक्य होत नाही आहे. खेळाडू कक्षामधनं काही आवाज ते येत आहेत. मेसेज तर येतच राहणार, कारण फायनलचा सामना इथपर्यंत पोहोचण्याकरता खूप मेहनत केली आहे. ती मेहनत जिला फायनल फिनिश टच देणं ते गरजेचं आहे आणि ती फायनल फिनिश टच देण्याचं काम बॅटर्सना मैदानाच्या आतनं करावं लागेल. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. ओव्हर नंबर 3 मध्ये या टीमचा प्रमुख मोहरके असं म्हणू शकतो आपण. खूप दर्जेदार खेळ अगदी अल्पावधीमध्ये किंवा खूप कमी वयामध्ये ज्यानं साकारलाय तो क्रिश गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना असं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आणि क्रिश जे त्याचं पहिलं पर्व होतं तिथनं अगदी चर्चेमध्ये आहे. तिथनं खूप चांगला खेळ करतोय. क्रिश त्यांना जर आपण पाहिलं तर क्रिकेटचं हे बाळकडू आहे ना ते आपल्या वडिलांकडनंच मिळालंय. कारण जालिंदर नाईक जर आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट जयदुर्गा बी जयदुर्गा या टीममध्ये खेळताना आपल्याला ते पाहायला मिळायचे. त्यामुळे क्रिश अगदी त्याच पावलावर पाऊल टाकतोय. आपली जुनी लोक एक खूप छान म्हणायचे. पूर्वी असं म्हटलं जायचं ना की एखाद्या लेखानं खूप चांगली कामगिरी केली की असं म्हणायचे लोक, खाण तशी माती. जेवढी चांगली खाण असते ना तेवढीच चांगली त्यामधली माती असते. आणि इथे अगदी क्रिशकडे पाहिल्यानंतर ते आपल्याला पाहायला मिळतं.
दोन ओव्हरचा खेळ पंच पहिला बॉल का इथे विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय 2 रन त्या कंप्लीट 2 कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात तिथे विकेट मिळत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दिवाल ऑफ भादवड करिश म्हात्रे जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. अगदी सध्याच्या घडीला बॅटच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेलं T6 ब्रँड, त्या T6 चे ब्रँड अँबॅसेडर आहेत. एखाद्या खेळाडूला ब्रँड अँबॅसेडर तेव्हा केलं जातं जेव्हा त्याच्याकडे खूप सारी गुणवत्ता असते, त्याच्या खेळामध्ये सातत्य असतं, त्याचा खेळ जो नेहमीच इतरांपेक्षा वेगळा असतो ना, तो ब्रँड अँबॅसेडर बनतो. आणि करिश म्हात्रे त्याने नेहमीच स्वतःला वेगळं सिद्ध केलंय, त्यामुळे त्याला ब्रँड अँबॅसेडर बनवलं गेलं. तो सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे योग्य तऱ्हेने खेळला. क्षेत्ररक्षक तो बॉलवर जोपर्यंत झेपावला 1 रन ती कंप्लीट केली. इथे विकेट सॉफ्ट सिग्नल आउट आहे, चेक केलं जाईल. ओके, सॉफ्ट सिग्नल खूप महत्वाचं आहे, कारण प्रत्येक वेळी कॅमेरामध्ये कैद होईलच असं नाही, कारण आपण टेनिस क्रिकेट खेळतोय, त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसे 18-19 कॅमेरे वापरले जातात तेवढे कॅमेरे आपण वापरत नाही. त्यामुळे सॉफ्ट सिग्नल हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असतो. इथे बघूया नेमकं काय घडलंय तिथे. OUT बॅटर आउट, मैदानाच्या बाहेर जावं लागेल. रनआउटच्या माध्यमातून इथे विकेटचं पतन होतंय. फलंदाजाला माघारी जावं लागतंय. थोड्याशा अडचणी त्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. या अडचणी त्यावर तुम्हाला मात करावी लागेल, कारण एक लो टोटल धावफलकावर आहे. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. दुसरा चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. क्रिश नाईक अगदी चांगली कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये साकार करत असताना या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर सध्या जर आपण पाहिलं तर रेखाई 0303 हा संघ विराजमान असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आर्यन 11 भादवड या टीमलाही कमबॅक करावा लागेल. करिश म्हात्रे याला आपली जबाबदारी ओळखून खेळ करावा लागेल. माणसाच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं टॉनिक जर त्याच्याकरता काय असेल तर ती जबाबदारी आहे. ज्यानं जबाबदारी स्वीकारली त्याला आयुष्य कसं जगायचं किंवा मग खेळामध्ये कसं खेळायचं ते ऑटोमॅटिकली ज्ञात होतं. हा स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीचा नजारा तो तुम्हाला दाखवला जातोय. युवा आहेत जे स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता आलेत आणि विदाऊट म्युझिक डान्स तो सुरू आहे तिथे. कदाचित मला असं वाटतंय की माझ्या समालोचनाच्या शब्दावर डान्स सुरू आहे. चिंड्याभाई तिथे आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर उसरी घेऊन विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो तिथे येत असताना आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 10 धावसंख्या धावफलकावर आहे. या मैदानावर स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमधनं क्रिकेटला एन्जॉय करणं ती एक वेगळीच मजा आहे, कारण तिथे सर्व गावकरी ते एकत्रित होतात. या गावातील जे स्थानिक आहेत ते स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमधनंच मॅच पाहणं सर्वाधिक पसंत करतात. यावेळेचा बॉल ऑफस्टॉमच्या खूप जास्त बाहेर तो डिलिव्हर केला. तिथे वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पुसते येते 11 ऑन बोर्ड. 11 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. करिश म्हात्रे इज ऑन स्ट्रायकर इन. प्रोजेक्टेड स्कोर खूप कमी दाखवतोय. त्याला मोठं करण्याची जबाबदारी करिशला खांद्यावर घ्यावी लागेल. चांगला बॉल. क्रिशच्या गुणवत्तेची तारीफ करावी लागेल. इथे
रीड केलं होतं. करेश सफल होतोय ते पाहिलं होतं आणि ते रीड केल्यानंतर हा बॉल त्याने योग्यतेने डिलिव्हर केला. चांगली गोलंदाजी करतोय. भविष्यात भादवडचं नाव मोठं करण्याचं काम क्रिकेटच्या माध्यमातून क्रिश नक्की करेल. एवढी चांगला खेळ तो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी करिशलाही शांत ठेवण्याचं काम सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं करत असताना तो पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र बघा हे तेव्हाच होतं ना जेव्हा तुम्ही अतिरिक्त प्रेशर बॅटरवर टाकता. करिश सारख्या फलंदाजानं ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेरच्या चेंडूची छेडखाणी करणं म्हणजे तुम्ही थोडंसं प्रेशर क्रिएट करताय तुमच्या गोलंदाजीचं. एक रन तिथे धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा 5 विकेटच्या पतनानंतर. शेवटचा चेंडू आहे या ओव्हरचा. धावसंख्या फक्त 12 आहे. तिसरं षटक ते प्रगती पथावर आहे. यावेळेस मात्र टॅप केलं अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये तसं पाहायला मिळतं. मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक चुकी करतोय. दुसऱ्या धावे करता येत आहेत आणि 2 धावा त्या तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक ती वाढून जाऊन पोचते 14वर. 5 विकेटच्या पतनानंतर 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 ओव्हर नंतर 14 लागल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ तो बाकी आहे. कोण ठरेल महांतिम विजेता त्याकरताची ही लढत आपण पाहताय. BTPL अगदी दर्जेदार क्रिकेटची अनुभूती या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हालाही परत एकदा रिप्ले तिथे पुन्हा एकदा ते व्ह्यू दाखवलं जाते. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी जिथे हे चेंड्याभाई आणि त्यांचे सर्व सहकारी अगदी एन्जॉय करतायत क्रिकेटला. क्रिकेटचा खेळ मुळात एक गाव एक संघ किंवा मग गावाची लीग ते एन्जॉय करण्याकरताच असते. आनंद लुटणं गरजेचं आहे आणि क्रिकेटमधनं मिळणारा आनंद तो पैशाने विकत घेता येत नाही. कारण आमची सर्वात पहिली प्रेमिका जर कोण असेल तर तो क्रिकेटचा खेळ आहे. काहीतरी कळायला लागल्यानंतर पहिल्यांदा ज्या खेळावर प्रेम झालं तो खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. टेनिस बॉल क्रिकेट त्यामध्ये आमचा एक वेगळाच विषय आहे. कारण ग्रामीण एक गाव एक संघाचं जे क्रिकेट आहे ना ते खूप वेगळं आहे. खूप वेगळं आहे. कारण रोज संध्याकाळी इथे केली जाणारी प्रॅक्टिस आणि त्या प्रॅक्टिसमध्ये रक्त गरम होतं ना तेव्हा एकमेकांविरोधात भांडणंही मैदानात निर्माण होतात. मात्र मैदान सुटलं की एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून घरापर्यंत जाणं म्हणजे एक गाव एक संघाचं क्रिकेट. जे क्रिकेट आम्ही सर्वच जण खेळतो. तीन ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. इथे मात्र वाह वाह लाजवाब इनसाइड आउटचा दर्जेदार लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह इथे आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आलाय. काय अप्रतिम फटका करिशने खेळलाय. हे बघा तुम्हाला तिथे हा दर्जेदार फटका करिशच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. वाह वाह उद्या स्टेटसला दिसू शकतो एवढा चांगला फटका होता. अगदी प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक कॉपीबुक स्टाईल ज्याला आपण म्हणतो ना त्यामधनं हा फटका तिथे पेशकश केला. दिलकश म्हटलं जातं अगदी तसा हा फटका. पहाट झाली आहे ते मैदानाच्या आतनं स्पष्ट दिसतं. कारण कावळा सकाळी मैदानात उडी मारून पुन्हा उडालाय. तोही थोडासा शॉक आहे. माझी झोप झाली तरी हे झोपत नाही. प्रतीक गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आला आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस करेश म्हात्रे नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आहे. मग ब्रँडेड हिट येणारच ना. करेशनं बॉलला उडवलंय मिड विकेटच्या डोक्यावर आणि फेकून दिलंय सीमारेषा पार. षटकार. चांगला फटका करेश म्हात्रेच्या बॅटमधनं यावेळेस आलाय. सफल झाला दर्जेदार फटका तो पेशकश केला. जो प्रतीक ज्यानं अक्षरशः फलंदाजांना या संपूर्ण स्पर्धेमध्ये नाचवलंय यावेळेस त्याच्या विरोधात आक्रमण हात खोललेत करिश म्हात्रेनं. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे फेकलंय. षटकारामध्ये परावर्तित केलंय. 6च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 24. 24 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ तो समाप्ती अखेरीस. अजूनही 4 चेंडूचा खेळ. मोठा सामना आहे. 6 ओव्हरची मॅच आहे आणि या मोठ्या सामन्यात करिश म्हात्रेला इथे पुन्हा एकदा आपला अनुभव पणास लावावा लागेल. चांगला खेळ करून दाखवावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलला जोवर स्टॉप केलं. 1 रन त्यावर समाधान मानावं लागेल.
ज्या 1च्या मदतीनं धावफलकामध्ये होती. या वाढ धावसंख्या पुढे सरकते आणि धावून पोचते येते 25. 5 विकेटच्या पतनानंतर 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. बाळू जोशी ज्यांना आपण मैदानामध्ये पाहत आहे, चंद्रकांत जोशी जे सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, बाळू या नावानं ओळखलं जातं. टोपण नाव तेही कधी कधी तुमच्याकरता लकी असतं. इथे मात्र हा बॉल त्यावर स्टंपिंग केली नाही, झाली होती. पायाला लागून बॉल स्टंपवर जाऊन आदळला. तिथे 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 26 आहे आकड्यावर. इथे फलंदाज शफल होतोय ते बघितलं आणि अगदी कट टू कट हा बॉल टाकला. पुढे खेळवलं होतं त्यामुळे पंचांना खूप जास्त त्रास घ्यावा लागला नाही. तो चेंडू चांगला आहे की नाही ते ओळखाय करता 1 रन तिथे आली. ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 26 आहे. यावेळेस करेश मात्रे बॉलला हवा देतोय, उंच हवेतनं उडवून फेकून देतोय. छप्पर तोड षटकारामध्ये 6. चांगली फलंदाजी, अगदी विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी ती मैदानाच्या आतमधनं करेश मात्रेकडनं आता सुरू झाली आहे. षटकारांची आतिषबाजी करणं त्याच्या टीम करता गरजेचं आहे आणि टीमच्या गरजेला मदतीला धावून येणारा फलंदाज म्हणून तर त्याची एक वेगळी ओळख आहे. आणि इथे आपल्या टीमच्या मदतीला खूप चांगल्या पद्धतीने धावून आलाय. षटकार ते त्याच्या मॅट मधनं येत असताना पाहायला मिळत आहेत. 32ला 5 अशी स्थिती आहे. आणखी एकदा मोठ्या फटक्याकरता जायचं. इथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे त्यामुळे 1 रन ती पळावीच लागेल. इथे वेगवान दौड लावत असताना 1 रन ती कंप्लीट केली. ओव्हर ती झाली समाप्त. एकंदर 4 ओव्हरचा खेळ तो समाप्ती एकेरीच धावफलकावर 33 धावा 5 विकेटच्या पतनानंतर. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी, 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या 2 ओव्हरचा खेळ कशा पद्धतीने घडणार आहे, कशा पद्धतीने फलंदाजी होणार आहे, कशा पद्धतीने चेंडू डिलिव्हर केले जाणार आहेत, फलंदाजांवर रोख लावले जाईल की आलेलं दडपण ते झुगारून चांगला खेळ मैदानाच्या आतनं केला जाईल, असे असंख्य प्रश्न ते मनामध्ये येत. या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला या मैदानाच्या आतमधनं शोधायची आहेत. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता क्रिश नाईक, ज्याला पुण्याचं एकदा प्राचारण केलं गेलं, या डावातला एक महत्त्वाचा गोलंदाज, या टीममधला एक तारणहार गोलंदाज. जेव्हा जेव्हा टीम अडचणीमध्ये आली आहे तेव्हा तेव्हा टीमला त्या अडचणींमधनं सावरणारा गोलंदाज क्रिश, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. समोर करेश मात्रे आहे. हे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. बघूया या लढाईत कोणाचा विजयी होतो. हे बॅटल खूप रंगतदार आहे. इथे करेशनं चांगल्या धावा बनवल्या तर मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाईल. पहिला बॉल क्रिश नाईक. यावेळेस मात्र कव्हर मधनं उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्र खाली आहे. पहिल्या टप्प्यात करेश बॉल जाईल सीमारेषा पार. करेश मात्रेच्या बॅटमधनं एक शानदार लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. चौकार 4. ऑफस्टॉपच्या बाहेर होता, शरीरापासून दूर खेळला होता. मात्र शरीरापासून दूर खेळतानाही अगदी योग्य तऱ्हेने खेळला. पहिल्या टप्प्यात करेश बॉल सीमारेषा पार गेलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. चांगला चौकार तो इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 37 आहे. यावेळेस डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या होती पुढे सरकून 38. अजूनही या डावातले 10 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉलवर चांगल्या पद्धतीची फटकेबाजी, चांगल्या पद्धतीची फलंदाजी, मिडल ऑफ द बॅट 2-3 मोठे फटके ते जर खेळले गेले तर 70च्या जवळपास पोहोचणं शक्य होऊ शकतं. आणि पहाटे 70-75 रन्स करणं तेवढं सोपं नसेल जेवढं रात्रीच्या क्रिकेटमध्ये तुम्ही 10, 11, 12च्या सुमारास ज्या रन्स बनवता. आवाज इथे आलाय आणि त्या आवाजाला पंचांनी दुजोरा दिलाय. माघारी परतावं लागेल बॅटरला. इथे बाळू जोशी त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 6 विकेट्स त्या आतापर्यंत गेल्यात. 38 ही धावसंख्या राफल कावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 विकेट्स हातामध्ये आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता यावेळेस दाखल झालाय. रवींद्र गुळवी जे फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बघूया रवींद्र गुळवी ज्यांचा खेळ कशा पद्धतीने असेल, कशा पद्धतीने रन्स इथे आपल्या टीम करता बनवल्या जातील. जबाबदारी तर आहे त्यांच्यावरही इथे करीच्या साथीनं उभं राहणं, स्ट्राईक रोटेट करणं, मॅचला पुढे घेऊन जाणं. चांगला बॉल मात्र तिथे पंचांवर प्रभाव नाही आहे. बोल्ड झालाय मला वाटतं बॅटर तिथे. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन होतंय. खेळाडू बाद. अगदी उजवी यष्टी ती वाकवलेली आपल्याला पाहायला मिळाली. यॉर्करचा प्रयत्न होता आणि तिथे फलंदाजानं त्या लाईनला पूर्णपणे मिस केला. अतिरिक्त शफल झाला आणि उजवी यष्टी वाकवली. तिथे स्वतःला ब्लॉक करून घेतलं. रेषेपासून थोडंसं पुढे उभे होते आणि त्यामुळे स्वतःहून स्वतःला ब्लॉक करणं काय असतं ते तिथे आपल्याला पाहायला मिळालं. विकेट ती तिथे संपादित झाली आहे. 7 गड्यांना माघारी परतावं लागलंय. 7 गड्यांच्या मोबदल्यात धाफलकावर धावसंख्या 38 आहे. येणारे जे चेंडू आहेत, ज्या येणाऱ्या चेंडूंमध्ये चांगला खेळ दाखवावा लागेल, स्ट्राईक रोटेट करावं लागेल, कोणाला तरी करेश म्हात्रेला संधी द्यावी लागेल. मात्र इथं आता 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. त्यामुळे करेश इथे हाच विचार करतोय की आपला साथीदार आहे त्याने एखादा मोठा फटका खेळावा. शेवटच्या ओव्हरमध्ये मला संधी मिळावी. फिरवलं, चकवलं, शांत केलं. बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो पाहायला मिळालाय. दर्पण नाईक तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय आणि दर्पण करता एक कठीण प्रश्न विचारला गेला होता क्रीजच्या माध्यमातून. त्या कठीण प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. त्यामुळे बॉल तो विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. 5 चेंडूचा खेळ. तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 ही धावसंख्या राफलकावर आहे. पुढचा बॉल इथे यष्टी उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 8. 8वा झटका टीम आर्यन 11ला 38 या धावसंख्येवर. प्रतीक शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. धावसंख्या 38ला 8 आहे. 5 ओव्हरचा खेळ तो समाप्ती अखेरीस. सुरेंद्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करता आलाय. प्रतीक गोडे ज्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग त्याच्या विरोधामध्ये करेशने केली आणि तब्बल 19 धावा त्या एकवटल्या होत्या. अगदी तसाच खेळ या ओव्हरमध्ये करेशला मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. करेश म्हात्रे आणि प्रतीक गोडे या दोघांमधला हा खेळ तो सध्या आपण मैदानाच्या आतनं पाहणार आहोत. पहिला बॉल शफल झाला. मोठ्या फटक्याकरता जाण्याचा प्रयत्न केला मात्र बॅटन बॉलमध्ये कनेक्शन ते झालं नाही. बॉल देहेष्टीवर आदळला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी प्रतीक इथे करत असताना आपल्याला पाहायला मिळते. फिरकीचा जादूगर आहे. बोटांमध्ये जादू आहे ती फलंदाजाला दाखवण्याचा प्रयत्न त्याच्या वतीनं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो आणि ती जादू सातत्यानं दाखवताना आपण त्याला इथे पाहताय. चेंडू टप्पा खाल्यानंतर टर्न होत असताना देहेष्टीवर जाऊन आदळताना आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रतीक गोडे तो सज्ज होतोय. इथे चेंडूला पाहिलंय, सोडून दिले, बाकीचे काम पंचांनी पूर्ण केले. ते इशारा केला इथे वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या पुढे सरकेल आणि
पुढे सरकत असताना धावसंख्या 39, 39, 5.1चा खेळ, तर नंतर 39 धावा या राफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, एक दर्जेदार स्विच हिट चा फटका तो पेशकश केलाय. बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज जो टर्न करतोय त्या टर्नला ओळखलं आणि अगदी शेवटच्या क्षणाला तिथे बॉडीला स्विच केलं आणि त्यानंतर बॅट स्विच करत असताना हा स्वीट फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केला. तिथे करिश म्हात्रेनं या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या त्यामध्ये होती वाढ. धावसंख्या 43 या आकड्यावर. प्रतीक गोरे गोलंदाजाच्या ट्रॅकमधनं पुढचा बॉल घेऊन चांगला बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. इथे एक रन तर कंप्लीट केली. डबल करता कॉलिंग केलं जाईल. तिथे एकच धाव. ही धाव कदाचित अंगलट येऊ शकते कारण 8 विकेट गेल्यात. तिथे करेशला सर्व बॉल खेळणं गरजेचं होतं, मात्र त्यानं 1 रन घेणं पसंत केलं. असं वाटलं असावं कदाचित की 2 कंप्लीट होतील, मात्र तिथे एकावरच समाधान मानावं लागलं, ज्यामुळे धावसंख्या 44 या आकड्यावर 8 विकेटच्या पतनानंतर 3 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल सुरेंद्र करता प्रतीककडनं. यावेळेस फटका तो फसलाय, मात्र निर्धान स्थळी पडेल का क्षेत्ररक्षक जज करतोय आणि वेल जज कॅच. विकेट क्रमांक 9. मी म्हटलं ना ती 1 रन चुकीची घेतली. ती 1 रन घेतली नसती तर करेशनं चांगली फलंदाजी केली असती, मात्र कधी कधी तुम्ही घेतलेले निर्णय ते तुमच्या विरोधात जातात. शेवटचा गडी शेवटचा फलंदाज तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा गडी शेवटचा फलंदाज तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. यश आलाय. गोलंदाजाच्या ट्रॅकवर प्रतीक आहे. यश आणि प्रतीक या दोघांमधला खेळ. 2 चेंडू अजूनही या डावामधले शिल्लक आहेत. इथे मात्र हा बॉल 1 रन करता प्रयत्न आहे. वेगानं दौड आणि 1 रन ती कंप्लीट केली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 45. शेवटचा बॉल आहे. एक मोठा फटका आला तर 50+ धावसंख्या राफलकावर उभी राहील. काय इथे 50+ ही धावसंख्या राफलकावर उभी केली जाईल का? करिश म्हात्रे जो स्ट्रायकर एंडकडे उभा आहे. आत्तापर्यंत 29 या धावसंख्येवर 13 बॉलमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. या डावाचा शेवटचा बॉल काय करेशकडनं मोठ्या फटक्यात कन्वर्ट केला जाईल? हो, तो केलाय कन्वर्ट. बॉलला उडवलाय मिड विकेटवरनं. गुडघ्यावर बॅलन्स करताना घुटना टेक स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं खेळलाय करेशनं. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 51. विजया करता 52 धावसंख्येचं लक्ष्य. कशा पद्धतीने या 52 धावा 6 ओव्हरच्या मॅचमध्ये धावफलकावर जोडल्या जातील ते ऐकवण्याकरता एक लेजंड समालोचक काका म्हात्रे जे आपल्यासोबत जोडले जातील. चला, क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे आणि रेखाई आपले फलंदाज लगेच पाठवून द्यायचे आहे. चला, सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे रेखा एंटरप्राइजेस आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे करेश म्हात्रे.
रेखाई सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. तर धन्यवाद अक्षय पांडव सर, धन्यवाद दर्शन नाईक सर. आपण पाहतात या ठिकाणी BTPLचा अंतिम सामना रेखा एंटरप्राइजेस विरुद्ध आर्यन 11. या दोन संघामध्ये आर्यन 11 संघाने 51 धावा धापलकात जोडल्यात आणि 52 धावांचं लक्ष्य, 8.66ची सरासरी. नऊ गडी बाद या ठिकाणी झाले. चांगली फलंदाजी अर्थातच करेश म्हात्रे यांची आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांनी तब्बल 35 धावांचं योगदान दिलं. अखेरच्या चेंडूवर मारले षटकार. सामन्याचं चित्र थोडंसं बदललं. पाहूया ते काय घडणार, काय बिघडणार आहे. 52चं लक्ष इथे समोर आहे. जरा सलामीची जोडी मैदानात पाठवा. क्षेत्रक्षण सजून घ्या. सलामी जोडी मैदानामध्ये येते. डावाची सुरुवात या ठिकाणी केली जाईल. 6 षटकांचा सामना आणि या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये अर्थात उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत कशा प्रकारचे खेळ या ठिकाणी या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूच्या युद्धामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये येते ती अर्थात रेखा एंटरप्राइजेस या संघाची मनोज गुळवी आणि योगेश म्हात्रे. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज दिनेश वारटे गोलंदाज आहेत. अतिथी कक्षाच्या एंडकडून पहिले षटक फेकण्यासाठी तयार आहेत आणि मनोज गुळवी याकडे या डावाची सुरुवात या ठिकाणी करतायत. एक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. युरोशन ऑफ साईडला ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्रीय डीप स्क्वेअर. चला वाटते गोलंदाजी स्टार्ट करायची आहे. लॉंग ऑन. तर जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू दिनेश आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेगवरून चेंडूला या ठिकाणी भिरकावून दिला. पूलचा फटका आला. षटकार. 6 धावा. षटकाराने आपलं खाते उघडले. ते फलंदाज मनोज गुळवीने. आपण पाहिलं थोडासा आखूटप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूवर मात्र फलंदाजी आडव्या बॅटने चेंडूला खेळायचा पुन्हा पूलचा फटका अतिशय चांगला पाहायला मिळाला. षटकाराने आपलं खातं उघडलं. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग येथे करत असताना पहिला चेंडू षटकार. पुढचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. चेंडू पुन्हा एकदा स्वैर. एक धाव आणखीन धावफलकावर. धावफलकात वाढवते ती 1ने पुढे सरकते 7. अंतिम लढत. या दोन्ही अंतिम लढत आपण पाहिलं या ठिकाणी कोणत्या प्रकारचा अडथळा नाही तर इथे पूर्ण होतात. हे देखील योगदान आहे ते क्रिकेट खेळाडूंचं. मैदानाकडे वळूया. यावी हवेत आहे. यष्टीरक्षक अर्थात करिश्मात्र या ठिकाणी जातात. झेलचा पाठलाग या ठिकाणी त्याने केला आणि या ठिकाणी मात्र पहिला फलंदाज मैदानातून गमावला. मनोज गुळवी याची खेळी मात्र इथे आपण पाहिलं समाप्त झाली. ज्याने पूल करण्याचा प्रयत्न केला होता पण बॅटच्या पट्ट्यात चेंडूला बराच चेंडू उंच हवेत गेला आणि यष्टीरक्षकांनी मात्र या ठिकाणी अतिशय चांगले योगदान देत या ठिकाणी अर्थात आपण पाहिलं सिली मिडॉन क्षेत्रामध्ये हा सुंदर झेल घेतला आणि पहिला धक्का बसला. तर या ठिकाणी रेखा एंटरप्राइज संघाचा पहिला फलंदाज मैदानातून बाहेर झाला आहे. 6 वैयक्तिक धावसंख्येवर. धावफलकात धावा आले त्या एक गडी बाद 7. नवीन फलंदाज गुरु नाईक मैदानामध्ये येत आहेत. अर्थातच गोलंदाज दिनेशला मिळालं हे पहिलं यश आपल्या इथे पाहायला मिळालं. क्रिकेट रसिकांची गर्दी आपण तुम्ही पाहतात. क्रिकेटवर अतोनात प्रेम आपण करतो आणि म्हणूनच खरं आज भारतीय संघाचा विचार आपण केला तर 142 करोड भारतीय ज्या क्रिकेटचं खूप चांगलं योगदान इथे घेतात आणि खास करून भिवंडी परिसराचा जर विचार केला तर क्रिकेटनंतर आणखीन एक महत्त्वाचा खेळ म्हणजेच बैलगाडी शर्यती हे योगदान पाहायला मिळतं. एंड बदलतो गोलंदाज या ठिकाणी. नवीन फलंदाज गुरु नाईक. डावखरे फलंदाज आहेत. छोटा रनअप पंचांच्या उजवीकडून
यावी अखुटब्या चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि स्क्वेअर लेग ओढून या ठिकाणी चेंडूला फेकून दिला. आला एक मस्त फटका, षटकार 6 धावा. चेंडूला पाहिला, ओळखला त्यांनी या ठिकाणी आणि अर्थात थोडंसं पुढे सरकत चेंडूला डीप स्क्वेअर लेगमधून चेंडूला सरळ भिरकावून दिलं 6 धावांसाठी. षटकाराने गुरु नाईक यांनी आपलं खातं इथे उघडले. संघाची धावसंख्या 6 वाढेल. धावा येतात त्या 13. एक बाद 13 जिथे 52 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग. संघनायक आपल्या खेळाडूला या ठिकाणी समजावत आहेत कशा प्रकारची गोलंदाजी ते करायला पाहिजे, कारण डावखरा फलंदाज जेव्हा नेहमी येतो खेळासमोर तेव्हा अर्थातच गोलंदाजी अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो, कारण दिशा टप्पा कशी टाकायची हे अर्थातच इथे ठरवलं जातं. पाहूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली. चेंडू आता अर्थात जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्रशी चेंडूवर आहे. चेंडूवर 1 धावेचं इथे योगदान आणखीन मिळेल. 1 धाव संघाला. संघाची धावसंख्या 1ने वाढते. धावफलका धाव येतात 14. षटक क्रमांक पहिला आपण या ठिकाणी पाहतात. दिनेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर योगेश म्हात्रे. पुढे चेंडू या ठिकाणी मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते आपण पाहता त्या अर्थातच थोडा फटका निश्चितच खाली राहिला आणि सरळ क्षेत्रच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि हा आणखीन एक फलंदाज अर्थात दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावला गेला तो रेखा एंटरप्राइज संघाचा. बाद होतोय फलंदाज या ठिकाणी आपण पाहताय तो अर्थात योगेश म्हात्रे, ज्याने मैदानातून तो परततोय. आणखीन एक धक्का बसला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये. 2 बाद 14. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मैदानामध्ये. 4थ्या क्रमांकावर फलंदाज जयेश पाटील. बावनचं लक्ष, 14 धावा धावपलकर आल्यात. 38ची अजूनही गरज. वळूया मैदानाकडे. यावी मस्त फटका, स्क्वेअर लेगवरून चेंडूला भिरकावून दिलं. इथे आपण मिडविकेट क्षेत्रामध्ये आलेला एक दमदार गगनभेदी गगनचुंबी षटका. 6 धावा. चेंडू द्यायचा आहे पंचांना. 6 धावांचं योगदान इथे मिळालं आणि या 6 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतोय. 32ची अजूनही गरज आहे. पहिले षटक थोडंसं महागडं षटक इथे निश्चित आपल्याला पाहायला मिळालं, कारण 51 धावा धावफलकावर नोंदवल्या होत्या त्या आर्यन 11 संघाने. परंतु त्याला प्रत्युत्तर देताना मात्र या ठिकाणी निश्चित 2 फलंदाज गमावलेत, पण धावा मात्र धावफलकावर या ठिकाणी वेगाने आल्या त्या 20. पहिले षटक मागडे षटक इथे पाहायला मिळालं. दिनेश या ठिकाणी आपण पाहता त्यांनी 20 धावा या ठिकाणी खर्च केल्या आणि आता 5 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 5 षटकामध्ये गरज आहे ती अर्थात 32 धावांची. 5 षटकामध्ये 30 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीकडून नवीन गोलंदाज या विगोसाठी सज्ज होतोय. तन्मय. गुरु नाईक 7 चेंडू 2 धावांचे योगदान देणारा फलंदाज समोर आहे. डावकर फलंदाज आपण पाहिलं तर या ठिकाणी उजव्या खूपच बार चेंडू. इथे 1 धाव आणखीन धावफलकावर स्वरीच्या माध्यमातून. धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली ती 21. 31ची गरज आहे. तन्मय नाईक पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र आपण पाहतात ह्या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही, कारण यष्टिरक्षक या ठिकाणी कलेश मात्र यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पाहायला मिळाली. 2 बाद 21. 31 धावांची गरज आहे.
तन्मय नाईक यावी. चेंडूला आपण पाहतात मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळ आहे. लॉंग ऑफचं क्षेत्र चेंडूवर येईल. आणखीन एक धावेचं योगदान इथे मिळेल. धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली. 30 धावांची गरज आहे. 2 बाद 22. गुरु नाईक 4 चेंडूत 8. जयेश पाटील 1 चेंडूत 6. जयेश तयार आहे. जयेश पाटील यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अर्थात आपण पाहतात लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आहे. शेतशी चेंडूवर येणार तोपर्यंत फक्त 1 धाव. आणखीन एक धावफलकावर. 29 धावांची गरज आहे. 27 चेंडू आणि 29 धावा. 2 बाद 23. अंतिम सामना मेगा फायनल रेखा एंटरप्राइजेस विरुद्ध आर्यन 11 या 2 संघात रंगलेली ही लढत. अर्थातच BTPLची लढत. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग जी आपण या ठिकाणी पाहत आहात. यावी आताचा चेंडू पंचांकडे दाद मागितली. मग पंचांनी दर्शवले चेंडू चांगला आहे. टप्पा पडला होता. उजव्या यष्टीच्या जवळून चेंडू इथे आपण पाहायला मिळाला. लेदाव चेंडूची सांगता इथे झाले. 2 बाद 23 धावा धावलकर आहेत. 29 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने या ठिकाणी चेंडू मात्र बेड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. दमदार फटका षटकार. 6 धावा. ताकदीचा वापर केला. मनगडी ताकद या ठिकाणी दाखवली ती फलंदाजांनी. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. ते अर्थातच गुरु नाईकच्या बॅटमधून. असं वाटत नाही पिंटूची बारी येणार नाही वाटतं आता. षटकार 6 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतोय. धावफलका धावा येऊन पोहोचल्यात 29. गुरु नाईकचे षटकार मला आठवतात. काही 1 किलोमीटरवरती मारलेत त्यांनी षटकार. 23ची गरज आहे. आणि या ठिकाणी आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आपण क्षेत्ररक्षक आहे. झेल मात्र सुटतोय. जीवदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका खेळ. झेल मात्र इथे सुटला आणि फलंदाजाला मिळालं जीवदान. धावफलका धावा येऊन पोचल्यात 30. 2 बाद 30. दोन षटकात 12 चेंडूत आलेल्या धावा आहेत त्या 30. 22ची गरज आहे. येणारी 4 षटकं 24 चेंडू 22 धावांची गरज आहे. गोलींचं पृथक्करण आपण पाहूया. तन्मय याचं षटक आपण पाहिलं. त्यांनी 10 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात दिनेशनी 20 धावा खर्च केल्या. मात्र 2 फलंदाजांनी बागारी परतवलं होतं. आणि आता गोलंदाज परिवर्तन आणि ज्याने मगाशी एक जबरदस्त खेळी केली अर्थातच 35 धावांची तो गोलंदाज करेश मात्रे अष्टपैलू खेळाडू या संघाचा या ठिकाणी गोलसाठी सज्ज होते अतिथी कशाच्या एनकडून. 24 चेंडू 22ची गरज आहे. गुरु नाईक 7 चेंडू 15. जयेश पाटील 2 चेंडू 7. क्षेत्ररक्षण सजवते करेश मात्रे. या विभागाचा एक अतिशय दादा खेळाडू ज्याला म्हणलं होतं अष्टपैलू खेळाडू. अनेक मैदानं या खेळाडूंनी गाजवलीत असा सन्माननीय नारायण जोशी काका सकाळच्या सत्रात आमचे प्रमुख अतिथी लाभलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वळीया मैदानाकडे यावी. सरळ बॅटने चेंडूला खेळलाय. मिडान क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत 1 धाव सहजगत्या पूर्ण केली. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. 21ची गरज आहे. धावफलका धावाल्यात 2 गडी बाद 31. आता मात्र समोर जाडजूड बांधायचा खेळाडू समोर खेळण्यासाठी तयार असेल तो जयेश पाटील. चेंडू पाहत आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला तर शॉर्ट थर्डच्या दिशेने यष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता तो क्षेत्ररक्षकाने. पण इथे मात्र सहजगत्या 1 धाव सुरक्षितरित्या पूर्ण केली. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. 32-20 धावांची गरज आहे. करेश मात्रे यावी. ड्राईव्ह केलं चेंडूला. अर्थातच या ठिकाणी पाहतात कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत 1 धावेचं आणखीन एक योगदान. धावफलकात वाढ. 19ची गरज आहे. षटक क्रमांकाने पाहतात 30 मार्गस्थ मैदानामध्ये 6 षटकांचा सामना. अंतिम अर्थात ही लढत
यावेळी मात्र फटक्यावर ताकद होती, क्षेत्ररक्षक होता, स्क्वेअर लेगला झेल मात्र सोडले, परंतु इथे या झेलाचं रूपांतर मात्र एका धावेमध्ये करण्यामध्ये यशस्वी ठरलं. तो फलंदाज एक धावेसाठी जयेश पाटील याच्या धावसंख्येत या ठिकाणी पाहिलं तर आपण बदल या ठिकाणी पाहायला मिळालं. गुरु नाईक खेळण्याची तयार असेल. चेंडूचा पाठलागांचा प्रयत्न, सोयरीचा इशारा येतोय. एक धाव आणखीन धावफलकावर. एकूण धावफलकामध्ये पुन्हा एकदा वाढ. 35. सतराची गरज आहे. 20 चेंडू. फुलटॉस होता, फायदा उचलू शकला नाही. तो फलंदाज या ठिकाणी पाहता चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत आणखीन एक धावफलकावर. एकेरी दुहेरी धावांनी धावा ते धावफलकार इथे येतात. ते अर्थातच आपण पाहतात रेखा एंटरप्राइजेस संघाच्या आतापर्यंत 2 बाद 36 धावा धावफलकावर. 16 चेंडू आणि 19 चेंडू आणि 16ची गरज असताना इथे मात्र आपण हा चेंडू हवेतून घ्यायचा प्रयत्न केला. चेंडू जाईल मिड विकेट सीमारेच्या पुढे आलेला. एक शानदार आणखीन एक फटका, षटकार 6 धावा. सामना मात्र पुन्हा त्यातच झुकलेला पाहायला मिळतो. तो रेखा एंटरप्राइज संघाच्या बाजूने, कारण मिळेल तेव्हा संधीचा फायदा या ठिकाणी उचलला. तो अर्थात या फलंदाजांनी 6 धावांचं योगदान इथे मिळालं. आणि त्याचबरोबर षटक या ठिकाणी मात्र समाप्त झालं. ते बाळा करेश मात्रेचं स्कूट्या काढून ठेवा तुम्ही बाळा. 12 धावा त्या ठिकाणी खर्च ड्रायव्हर केल्या. नेलेत तेवढे सर्व आता घेऊन या स्कूट्या. 10ची गरज आहे. 10 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 10 धावा. एका बाजूला गुरु नाईक 10 चेंडूत 18, जयेश पाटील 5 चेंडूत 15. आणि आता मात्र 18 चेंडू आणि 10ची गरज. 2 विकेट फक्त गमावलेत. ते रेखा एंटरप्राइज संघाने. गोलंदाजामध्ये परिवर्तन. आर्य निलवंत संघाचं नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय. अर्थात या ठिकाणी आपण डावकर फुंडा समोर आहे. मिस्टर BTPL ला संधी देखील भेटणार नाही वाटतं बॅटिंगची फायनलला. गुरु नाईक काय हार मानायला तयार नाही आहे. जबरदस्त फलंदाजी, चांगली फलंदाजी केली गुरुनी अंतिम सामन्यामध्ये. 10 चेंडूत 18 धावांचे योगदान गुरु नाईक यांनी दिले. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र हा चेंडू अर्थात शॉर्ट थर्मच्या दिशेने गेला. पंचांनी स्वैर म्हणून घोषित केला आहे. 1+1 2 धावा इथे धावफलकार इथे मिळाल्या. आता 8ची गरज आहे. 18 बॉल 18 चेंडू आणि 8 धावा. 44 2 गडी बाद. जयेश पाटील समोर आहे. आणि यावेळी मात्र चेंडूला भिरकावला आहे. लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर. आणि इथे मात्र आपण पाहिलं या ठिकाणी वार्डिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये झेल इथे प्राप्त केला. आणखीन एक धक्का बसला तो रेखा एंटरप्राइजेस संघाला. तर मैदानामध्ये उतरतोय मिस्टर BTPL पिंटू पाटील, ज्यांनी या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतकं 2 40च्या वरती इनिंग खेळलेल्या आहेत. असा मिस्टर BTPL पिंटू पाटील आलेला आहे. असं वाटलं नव्हतं की त्याला संधी भेटेल फायनलच्या सामन्यामध्ये, कारण की जयेश आणि गुरु इतकी चांगली फलंदाजी करत होता की सामना अगदी वन साईड करून ठेवलेला आहे. आता पिंटूला 50 वगैरे धावा करायच्या नाही आहेत. फक्त 18 चेंडूमध्ये 8ची आवश्यकता दिसते इथे. येस, 18 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. जयेश पाटील जो आपण इथे पाहायला मिळाला, ज्याने 6 चेंडूत 15 धावा धावफलकार नोंदवल्या. गुरु नाईक 10 चेंडूत 18. पिंटू पाटील नवीन फंडाज मैदानामध्ये. 3 बाद 44. फायर शोवाले रेडी राहायचं. फायर शो तुम्ही आपल्या इव्हेंट्स रेडी करून घ्यायचं आहे. बक्षीस समारंभाच्या वेळी आपण या सगळ्या फायर शो करणार आहोत. स्कूट्या तोपर्यंत काढून घ्या. तर गोलंदाज बाळू जोशी हलकासा चेंडूला खेळले. पिंटू पाटील यांनी चेंडूला दिशा दिली. ते स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तिथे सेलिब्रेडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला पकडतोय. तोपर्यंत पिंटू पाटील देखील गुरु नाईकला संधी देते की तुझ्या बॅटमधून सामना फिनिश करायचा आहे. 16 चेंडू 7 धावा. 16 चेंडू 7 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा यावी लेटकटचा वापर केला. इथे एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी.
बघूया तिसऱ्या पंचाची मदत. थ्रो तर खूप चांगला केला होता राहुल याने तिथे. आणि पिंटू पाटील सेफ आहे येस नो डाऊट. सेफ सुरक्षित धाव, एक धाव धावफलकावर. 15 मध्ये 6 षटकार मारून पिंटू पाटील या बीटीपीएलची ट्रॉफी उचलेल का दिमागदाररित्या. कारण की कित्येक षटकार मारलेत, अगणित षटकार मारलेत त्यांनी या स्पर्धेमध्ये आणि त्याला आता फक्त एकच मारायचं आहे ट्रॉफी उचलण्यासाठी. तर 15 चेंडू आणि 6 धावांची गरज. पिंटू पाटील तयार आहे. पाहूया षटकाराने हा सामना समाप्त करणार का. थांबा थांबा मित्रांनो, प्रयत्न केला होता पण चेंडू आपण पाहता डावेष्टीच्या बाहेर. एक धाव धावफलकावर येते. फायर शो वाल्यांनो आता 15 चेंडू आणि 5 धावा. अजून सामना बाकी आहे मित्रांनो. पाच चेंडू 15 चेंडू 5 धावा. रिव्हर्स सेफ खेळण्याचा Clean प्रयत्न. पिंटू पाटील या फायर ठिकाणी शो वाले मात्र टेबल मागे आणा. मैदानातून बाहेर. अजून सामना संपला नाहीये कारण की क्रुशियल मोमेंट आहे. मधली यष्टी थोडा उघडली घ्या गेली. मित्रांनो मागे घ्या कारण की आता अजून सामना बाकी आहे. लगभग सगळ्या स्कूट्या काढण्यात आलेल्या आहेत परंतु थोडी काळजी घ्यायची आहे की त्या स्कूटीमुळे किंवा या टेबलमुळे सामन्यामध्ये कुठल्या प्रकारचा व्यत्यय यायला नको. नवीन फंडाज मैदानामध्ये येतोय. संपूर्ण बीटीपीएल मध्ये क्रिश नाईकला फलंदाजीने जास्त काही करता आलेलं नाहीये. गोलंदाजीच चांगली केली आहे. अंतिम सामन्यामध्ये 6 धावा करायच्या असताना क्रिश नाईक फलंदाजीला येतो. 5 धावांची गरज आहे. 5 धावांची गरज आहे. युवा खेळाडू क्रिश नाईक. बाळू जोशी आपल्या बॉलिंग मार्कवर. 5 धावांची गरज आहे अंतिम सामना जिंकण्यासाठी. यावेळी एकेरी धावेचं योगदान देण्याचा प्रयत्न क्रिशने केले. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या टेबलपर्यंत धावतोय. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली आणि आता फक्त 3 धावांची गरज. 2 धावांनी क्रिश नाईक याने आपलं खातं उघडले. 4 बाद 49. नाना धावायला रेडी आहे. 2ची गरज आहे. क्रिश तयार आणि क्रिशने यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र सामना चेंडू विजयी स्क्वेअर लेग रेखाई इंटरप्राइजेस ठरतोय या बीटीपीएल चषकाचा 6व्या वर्षाचा विजयी संघ रेखाई इंटरप्राइजेस या स्पर्धेतील अपराजित रंग राहिलाय. लीगच्या सर्व मॅचेस जिंकल्या, सेमीफायनल जिंकली आणि फायनल देखील मोठ्या दिमागदारीत्या जिंकलेली आहे. पिंटू पाटीलच्या फलंदाजीचा जलवा बघायला मिळाला. क्रिश नाईकची जादुई गोलंदाजी बघायला मिळाली आणि करेश मात्र परत एकदा कमनशिबी म्हणावं लागेल. नेहमी फायनल सेमीफायनलमध्ये येतोय पण करेशला ट्रॉफी उचलता येत नाही. हे बघू शकता या सर्व इलेक्ट्रिक बाईक्स या अंतिम सामन्याच्या सर्व आहेत. अंतिम सामना, उपविजयी सामना, बीटीपीएलचा फायनल, सेमीफायनल किंवा मॅन ऑफ द सिरीजच्या या सर्व ट्रॉफ्या. हे बघा सर्व स्कूट्यांवरती मजा करताना. एक स्कूटी राहिली ती येणार आहे कोणतरी. तिच्यात पेट्रोल नाहीये की बॅटरी नाहीये. अभिनंदन अभिनंदन. चला राया संघ समोर यायचंय. राया संघ चला समोर यायचंय. राया संघ तसेच गावदेवी ठाकूरडा तुम्ही पण समोर या. आपण आता पाहतोय की बघा भाषण वगैरे होणार नाहीये. फक्त डायरेक्ट प्राईजला सुरुवात करणार आहोत. जास्त काही टाइम घेणार नाहीये तुमचा. एक फक्त फायर शो होईल. त्या फायर शो नंतर आपण लगेच बक्षीस समोर आहे. स्कूट्या लावा एकत्र एका लाईनीमध्ये लावा तिथे. चला रेखा इंटरप्राइजेस जयलोट झाला असेल तर तुम्ही पण या समोर. आर्यन इलेव्हन या समोर तुम्ही. अभिनंदन जयू नाईक, अभिनंदन पिंटू पाटील, नाना, योगेश नाना, क्रिश नाईक, प्रतीक गोरे, सर्वांचं अभिनंदन. सामना जिंकला. हार्डलक करेश मात्रे, लालचंद तरे. लालचंद तरेची बॅट चालली नाही फायनलमध्ये. कदाचित तसा टर्निंग पॉईंट राहिला कारण की लालचंद तरेची बॅटिंग चालल्यानंतर सर्व सामने त्यांनी जिंकले होते. चला गावदेव ठाकूरपाडा चला यायचं तुम्ही.
राया चला यायचंय आणि साई स्पोर्ट खारबाव तुम्ही देखील समोर यायचंय. आता आपण पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत मित्रांनो. त्या अगोदर फायर शो होईल. फायर शो देखील आपण करणार आहोत. BTPL 2026 या स्पर्धेचा मानकरी ठरलेला आहे रेखा एंटरप्राइजेस संघ. प्रोप्रायटर जयू ज्ञानेश्वर नाईक. उपविजय ठरलेला संघ RN11 आणि भादवड बी धमाका या चषकाचा मानकरी ठरलेला आहे. भादवड बी या संघाचा मानकरी ठरलेला आहे.